राजकीय कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणीवपूर्वक माझे नाव जोडले. मात्र पोलीस तपासात माझ्या विरोधात कोणताही पुरावा आढळलेला नाही, असे सुधाकर घारे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासात कोणतेही निष्कर्ष त्यांच्या विरोधात निघाले नाहीत. या प्रकरणात भरत भगत यांनाही काही दिवस ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पुराव्याअभावी त्यांची मुक्तता करण्यात आली. ज्यांनी आम्हाला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांना जनतेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उत्तर दिले आहे, असा टोलाही घारे यांनी लगावला. सर्वांना माहिती आहे, खोपोलीमध्ये मंगेश काळोखे प्रकरण पूर्ण जिल्ह्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली ती मंगेश काळोखेच्या रूपाने घडली. आणि मंगेश काळोखे सारख्या तिथल्या एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा अगदी निर्घृण हत्या झाली. आणि त्या हत्येमध्ये माझं नाव घेण्याचं काही विघ्नसंतोषी मंडळींनी प्रयत्न केले, परंतु माझा पोलीस प्रशासन असेल आणि आपल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम असतील यांनी पूर्ण त्या गोष्टीचा तपास केला. त्यामध्ये मी असेल, आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते भरत भाई असतील, या दोघांचं नाव जाणीवपूर्वक घेण्याचं कोडेकर साहेब आपण सगळ्यांच्या माध्यमातून केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. परंतु माझा पोलीस प्रशासनावर विश्वास होता. पोलीस प्रशासनाने पूर्ण तपास करून त्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही असं पोलीस प्रशासनाने सिद्ध केलं. भरत भाईंना काही दिवसासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांची सुद्धा चौकशी केली. त्यांच्या चौकशी दरम्यान सुद्धा ते सुद्धा त्या प्रकरणात कुठेही नव्हते. त्यांना सुद्धा 169 मध्ये अगदी क्लीन चिट देण्याचं काम पोलीस प्रशासनाने दिलं. त्यामध्ये मी पोलीस प्रशासन असेल यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करीन. आणि ज्यांनी जो गुन्हा केलाय त्याचा भोग ते भोगतील. आणि आपण सर्वांनी बघितलं असेल त्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी गुन्हा केलाय आणि जो गुन्हा करायला ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांची शिक्षा ते भोगतायत. आपण सर्वांनी बघितलं असेल. आणि ज्यांनी आमच्याविषयी जे कटकारस्थान केलं त्यांना जनतेने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मी जास्त काही बोलण्यापेक्षा स्वतःच्या पायावर स्वतः दगड घातल्यासारखा विषय आपण सर्वांनीच बघितलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.